नगरमधले नगरसेवक नसून ते आज आम्ही इथे लोकार्पणासाठी आलो आहेत. म्हणजे नारळ फोडल्याच्या नंतर काम देखील पूर्ण करून आज लोकार्पण करून ते काम लोकांच्या स्वाधीन आम्ही आज त्यांच्या वापरासाठी केलेलं आहे. याचा निश्चितच आनंद होतो आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील अजून मी पहिल्याच दिवशी घोषणा केली होती की 100 विकास कामांचे भूमिपूजन आपण या ठिकाणी पार पडतोय आणि 100 विकास कामांच्या पैकी जवळजवळ 25 ते 26 विकास कामांचे लोकार्पण आपण पूर्ण केलेले आहे. त्यामुळे निश्चितच आमच्या कामाची पोचपावतीच ही म्हणावी लागेल. त्यामुळे या सगळ्या माध्यमांच्या वतीने मला भागवतभाऊ असतील, मधुशेठ असतील, आमच्या शिवसेनेकाचे सगळे पदाधिकारी असतील, शिवसेनेच्या वतीने मला एक सगळ्यांना आवाहन करायचं की आमच्या परीने एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना वाटतं की 100% नागरिकांना एक लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून आम्ही सगळ्यांना खुश ठेवावं, सगळ्यांनी आमच्यावर खुश राहावं किंवा आम्ही सगळ्यांची कामं पूर्ण करावी. परंतु हे सगळं करत असताना काही प्रशासकीय अडचणी येत असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते ती निधीची पूर्तता नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या इच्छा असताना देखील पूर्ण करता येत नाही. परंतु मी प्रत्येक ठिकाणी म्हणते की आता फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष पूर्ण होतील. माजी नगरसेवक असताना देखील आमचे पक्षाचे लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी देऊ केलेल्या निधीतून आत्तापर्यंत आम्ही सगळी कामं पूर्ण करतोय आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये देखील सुद्धा तुम्हाला बरीचशी कामं ही लोकार्पणाच्या दिशेने जाताना दिसणार आहे. तर मला अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी निर्मळ विनंती करायची आहे की गेल्या 8 वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी अगदी प्रामाणिकपणे काम केले की प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक कॉलनीचं काम पूर्ण व्हावं आणि त्या अनुषंगाने आम्ही आज देखील प्रयत्न करत आहोत आणि निश्चित यापुढे देखील प्रयत्न असणारच आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही शिवसेनेच्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून आम्हाला ज्या पद्धतीने 2017ला प्रेम दिलं त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने प्रेम द्यावं आणि आशीर्वाद द्यावे हीच प्रार्थना मी या वतीने आमच्या तिघांच्याही वतीने करते, शिवसेना पक्षाच्या वतीने करते आणि इथे जमलेल्या सगळ्या माता भगिनींचे, सगळ्या बंधूंचे, माझ्या पिता समान असणाऱ्या सगळ्यांचे मी इथे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. 20 मध्ये शिवसेनेच्या वतीने कामाचा झंझावात चालू आहे. दर शनिवारी 2 कामांचे एक तर भूमिपूजन होत आहे, नाहीतर लोकार्पण होत आहे. कमीत कमी हा सर्व शिवसेनेचा जो निधी आमच्या तिन्ही नगरसेवकांच्या माध्यमातून जर कोणी आणला असेल, शिवसेनेच्या माध्यमातून जर कोणी आणला असेल तर आमच्या हर्षदाताई गायकरनी हा निधी आणलेला आहे. त्याच्यातून ही कामं चालू आहे. हा काय महापालिकेचा निधी नाही आहे. हा माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या निधीतून ही सर्व कामं चालू आहेत आणि आम्हालाही आनंद वाटतो की ह्या जनतेच्या सेवेमध्ये आम्ही जी वचन दिलेली होती ती आम्ही गेल्या 5 वर्षात पूर्ण केलेली आहे. आणि आत्ता जी नवीन वस्ती होते, ज्या आमच्याकडं प्रभाग हा खूप मोठा आहे व्यासानी, आणि त्या व्यासाच्या दृष्टीने ही कामं तुम्ही बघितलं असेल, जी नवीन वस्ती होते तिथे ही सर्व कामं नवीन कॉन्क्रीटच्या रस्त्याचं आत्ताच आपण भूमिपूजन केलं आहे, ते काम चालू केलेलं आहे. ताईंनी आत्ता इथे जे पेवर ब्लॉक बसवलेले होते सप्तशृंगी मातेच्या मंदिरासमोर, त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे. तिथे ग्रीन जिमचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीने झालेलं आहे. हे सर्व काम शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या नगरसेवकांनी जो वचननामा 2017मध्ये दिलेला आहे तो सर्व पूर्ण केलेली कामं आहे. आणि ही जी चाललेली कामं आहे जनतेच्या सेवेत करत असताना जनतेच्या आशीर्वादाने आम्हालाही आनंद होतो. परंतु मी या माध्यमातून एकच सांगेन की जनतेनेही आपल्या विकासासाठी आम्ही जसं गेल्या 5 वर्षात कोणताही पक्ष, राजकारण आणि जातीभेद कुठलाही काही केला नाही आणि आम्ही फक्त या प्रभागाचा विकास व्हावा या दृष्टीने काम केलं आहे. तसंच येत्या निवडणुकीतही लोकांनी विकासाचा पाठबळ म्हणजे शिवसेनेला पाठबळ लोकांनी द्यावं आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी बहुमताने निवडून द्यावं अशी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी हर्षदा समाधान गायकर, माझी नगरसेविका आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य. खरं तर तुम्ही आज बघताय की प्रभागामध्ये आपण गेल्या अनेक दिवसापासून विकास कामं चालूच आहेत. परंतु आज भोर टाउनशिपमध्ये आपण या सगळ्या महिला भगिनींची मागणी असल्यामुळे आपण त्यांना ग्रीन जिम आणि मंदिराच्या समोर बसण्यासाठी त्यांना जागा हवी होती म्हणून तिथे आपण फ्लेवर ब्लॉकचं लोकार्पण सोहळा इथे पार पडला. आणि मला असं वाटतं की भूमिपूजनापेक्षाही जास्त लोकार्पण केल्याच्या नंतर जे माता भगिनी असतात त्यांचा उत्साह हा अगदी वेगळाच असतो, हे मला आज या ठिकाणी बघायला मिळेल. आणि निश्चितच मला असं वाटते की ही आमची कामाची पोचपावतीच आहे. आणि आता देखील महिला भगिनींनी काही माझ्याकडे मागणी केलेल्या आहेत. त्यांना इथे डोम हवा आहे आणि काही त्यांना हरिपाठासाठी काही वाद्य हवे आहेत. तर निश्चितच या माध्यमातून देखील आम्ही त्यांना वाद्य देण्याचं मी या माध्यमातून शब्द देते आणि ह्या
ही जी ग्रीन जिम आम्ही इथे बसवली आहे, तर माझं सगळ्या नागरिकांना आणि सगळ्या माता भगिनींना एक सांगणं आहे की आपण चूल मूल याच्या बाहेर पडणं आपल्याला थोडंसं मुश्किल असतं. त्यामुळे अगदी तुम्हाला हाकेच्या अंतरावर आम्ही ही ग्रीन जिम यासाठी दिली की आपलं आरोग्य देखील चांगलं आणि बाधित राहणं गरजेचं आहे. कारण ती घरातली स्त्री जर भक्कम असते तर संपूर्ण कुटुंब हे अगदी सुरक्षित आणि भक्कम असतं. या अनुषंगाने एक भगिनी नगरसेवक म्हणून मी तुमच्या सगळ्या भगिनींना विनंती करेन की याचा पुरेपूर वापर करा, पण वापर करताना आपला हात पाय चुकीच्या पद्धतीने जाईल हे सगळं सांभाळून तुम्ही त्याचा वापर करावा. आणि निश्चितच यापुढे त्यांना आणखी काही अपेक्षा असेल तर आम्ही आहोतच. धन्यवाद.